विरोधकांकडे जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा पायऱ्यांवर येऊन अशा प्रकारची नौटंकी ते करत असतात. आणि आता विरोधकांमध्ये उरले तरी कोण? जे पायऱ्यांवर नाटकं करत होते, मीडियाच्या कॅमेराने कव्हर करावं म्हणून प्रयत्न करत होते, त्यातले किती दिवस ते त्या पक्षात टिकतील याचा त्यांना नेम नाही. तर त्याच्यामुळे नौटंकी एवढ्या एका शब्दात आजच्या त्यांच्या आंदोलनाचं आपल्याला भाकीत करताय. जरांगे आंदोलनाचा रास्ता पूर्णपणे भरकटलाय त्यांचा. म्हणजे मराठा आरक्षण ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं त्यांच्या विरोधात हा बोलला, आणि ज्या शरद पवारांनी मराठा समाजाबद्दल काहीच केलं नाही, मुख्यमंत्री असून एवढे वर्ष सरकार असून त्या शरद पवारच्या स्क्रिप्ट वाचणार. आता मराठा समाजाला पण कळायला लागलंय की जरांगे फक्त दाखवायला मराठा मराठा करतो. आरक्षण मिळालं कसलं आंदोलन? ज्या दिवशी पोलिसांवर दगडफेक झाली त्याच्या आदल्या दिवशी कोणाच्या फॅक्टरीवर बैठक झाली? त्या बैठकीत काय ठरलं? कुणी दगड फेकायचे, कुणी आणून द्यायचे, इथपर्यंत पद्धतशीर प्लॅनिंग होतं. आणि पवारांकडून आलेली हा स्क्रिप्ट वाचणार. आता या सगळ्या गोष्टी SITच्या चौकशीनंतर स्पष्ट होतील. पण जरांगे हा शरद पवारांची भाषा बोलतोय हे मात्र स्पष्ट झालं.